नमस्कार. हा पूर्ण आठवडा आपण डायबिटीज पेशंटसाठी आयुर्वेदिक टिप्स बघत आहोत. तर आजची महत्त्वाची टिप्स म्हणजे माझे बरेचसे पेशंट किंवा माझे स्टुडंट मला विचारतात की आम्हाला डायबिटीज आहे, तर आम्ही उपवास करू शकतो का? तर मी त्यांना सांगेन ते की ज्यांना डायबिटीस आहे आणि जे इन्सुलिन घेतात त्यांनी अजिबातच उपवास हा करू नये. आणि ज्यांना खूप फिजिकल ॲक्टिव्हिटी करावी लागते किंवा दिवसभर त्यांचं भरपूर काम आहे, त्यांनीही उपवास करू नये. ज्यांची शुगर कंट्रोल होते, जी गोळी घेतात ते उपवास करू शकतात. पण ते उपवासाला काय खाऊ शकतात किंवा काय खाऊ नये या मी सांगेन. की सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे साबुदाणा. मग ती साबुदाण्याची खिचडी असू दे किंवा दुसरा कुठलाही साबुदाण्याचा पदार्थ असू दे, डायबिटीस पेशंटने तो उपवासाला खाऊ नये. कारण साबुदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा खूप हाय असतो. आणि त्यानंतर दुसरा पदार्थ मी सांगेन तो म्हणजे स्वीट पोटॅटो, म्हणजेच रताळं. रताळ्याचाही ग्लायसेमिक इंडेक्स हा हाय असतो. तो बटाट्यापेक्षा कमी असतो, पण तरीसुद्धा डायबिटिक पेशंटनी रताळं खाऊ नये. मग तो कच्चा असू दे किंवा उकडून असू दे किंवा अजून फ्राय करून असू दे, तो अजिबात घेऊ नये. त्याच्यानंतर तिसरा पदार्थ तो म्हणजे बटाटा. हा पण डायबिटीस पेशंटने बटाटा उकडून किंवा मग त्याची भाजी खातात काही लोकं किंवा त्याचे चिप्स किंवा त्याचे कापं करून खातात, तर तेही अजिबात खाऊ नये. त्या बटाट्याला तुम्ही टाटा म्हणावं असं मी सांगेन. तर तुम्ही म्हणाल की हे तिन्ही पदार्थ आम्ही खाऊ नयेत, मग उपवासाला आम्ही काय खाऊ शकतो? तर डायबिटिक पेशंट हे उपवासाला भगर घेऊ शकतात किंवा वरी असते ती खाऊ शकतात. त्यानंतर दूध, त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्समध्ये बदाम किंवा अक्रोड ते घेऊ शकतात आणि फ्रूट्स ते खाऊ शकतात. तर हा आयुर्वेदिक सल्ला डायबिटिक पेशंटसाठी आहे. त्यांनी तो नक्की फॉलो करावा. स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.